काय आहे का? तिला मला फोटो हर हर गंगे, हर हर गंगे, हर हर गंगे. हॅलो नमस्कार राम राम मंडळी, आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं. आणि आज आपण महाशिवरात्रीनिमित्त एका खास किल्ल्यावरती आलेलो आहे. तर आजचा किल्ला आहे आपला जुन्नरमधला हडसर किल्ला. जुन्नर म्हणजे सगळ्यांना माहिती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणजे किल्ले शिवनेरी. जुन्नरचा इतिहास जर अजून आपण पाहिला तर जुन्नरच्या इतिहासात आपल्याला छत्रपती शहाजीराजांचा इतिहास मिळतो. शहाजीराजांनी निजामाला मांडीवरती घेऊन जो एक स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला होता, त्याची पण सुरुवात इथे जुन्नरमधूनच झाली होती. आणि त्या प्रयत्नात जे 5 किल्ले होते त्याच्यापैकीच हा एक पाठीमागा असलेला हडसर किल्ला. अजून जर आपण जुन्नरबद्दल बोलायचं म्हटलं तर जुन्नरमध्ये आपल्याला खूप सारे किल्ले पाहायला मिळतात. हडसरच्या आजूबाजूलाही खूप किल्ले येतात, ते सगळे वरती गेल्यानंतर दाखवतो. तसंच जुन्नर म्हणजे 7 वाहनांची राजधानी. नाणेघाट सगळ्यांना माहिती असेल, त्या नाणेघाटात खूप जण गेले असतील. नाणेघाटाचा शिलालेख सांगतो आपल्याला 7 वाहनांसाठी जुन्नर हा प्रदेश किती महत्त्वाचा होता. तर त्याच जुन्नरमधल्या एका किल्ल्यावरती आता आपण आलेलो आहे, हडसर किल्ला. आता गावात पोहोचल्यानंतर किल्ल्याला सुरुवात करतोय आपण. इथपर्यंत पोचायचं कसं, तर इथं आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिल्याचं पुण्यावरून किंवा कुठूनही आले तुम्ही नारायणगावला यायचं. नारायणगावमधून जुन्नर हे साधारणतः एक 19 किलोमीटरचं अंतर आहे. आणि जुन्नरपासून हा पायथा साधारणतः 12-13 किलोमीटर अंतर आहे. तर किल्ल्याला जर खुंटीच्या वाटेने जायचं असेल तर पाठीमागं हडसर गाव आहे, तिथून रस्ता येतो. आणि जर किल्ल्याला आपल्याला राजमार्गाने जायचं असेल तर पुढं पेठेचे वाडी गाव आहे, त्या पेठेच्या वाडीच्या गावाच्या रस्त्याने जातोय आता आपण. तर चला किल्ल्यावरती जाऊया. निघाले रानात बाबा, रोज रानात सोडता. खायला काय आता या दिवसात? थोडं पाणी पियापुरतं फिरवायचं, थोडंसं फिरवायचं, शेण काढतो. बाकी घरीच वैरण घालायला लागत असेल. कारण आता तर गावात सगळं जळालं. आपलं शेण काढीस तोपर्यंत फक्त बाहेर काढायचं. हा, आणि परत हे करायचं. बरोबर आहे. पाणी पाजलं का आणायचं, पाय मोकळे होत्यात. तर हे समोरचं गाव, गावातून थोडंसं बाहेर आलं की इकडे हा रस्ता पुढे जातो. आणि ही जी वाट आहे आपल्याला अशी एक पाऊल वाट इकडे किल्ल्याकडे घेऊन जाते. या वाटेने आपल्याला किल्ल्याकडे चढायचे. हा किल्ल्याचा राजमार्ग. तर आता आपण एक 10-1 मिनिट चालून आलो आहे त्या वाटेने. हा इथं सगळ्या शेतांचा रस्ता आहे, त्यामुळे थोडीशी वाट इकडे तिकडे चुकते. पण या डुबा आहे त्याच्या खालचा रस्ता लक्षात ठेवायचा आणि तिथे यायचं. ही गावातून अशी सरळ वाट पण येते, अशी थोडी फिरून पण इकडून येते. या सरळ वाटेने आलं तरी आपण इथे येऊन लागतो या वाटेला. खाली पाऊल वाटा बऱ्याच येतात, त्यामुळे थोडाफार रस्ता चुकतो इकडे तिकडे. पुढून एक वाट अशीच वरती येते आणि या वाटेने आपण वरती जातो. तर खालून आलो आपण इकडे आणि इथे आंब्याचं झाड आहे. इथे आल्यानंतर एक वाट अशी वरती जाते. सरळ या वाटाने वरती चढून आपण तिकडे जातो, किंवा पुढून एक फिरून थोडीशी सोपी वाट तिकडून जाते. आता आपण चढताना इकडच्या वाटेने चढू. तर आपण जवळपास अर्धा तास त्या वाटेने चालल्यानंतर आपण पहिल्या टेपाडावरती आलो आहे.
आणि इथून आपल्याला मिळाली ही किल्ल्याची मुख्य वाट. तर इकडे बघितलं ही जी खालून येणारी आहे ती किल्ल्याची मेन वाट इथून वरती घेऊन जाते. आपण आलो इकडच्या बाजूने. तर त्या वाटेने पुढं आलं की आता इथे ह्या पायऱ्या लागलेल्या आहेत, ह्या पूर्ण कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत त्या जर पाहिलं तर. आणि याच्या बाजूला रेलिंग बनवलेलं आहे आणि इथून या 2 डोंगरांच्या मधून आपल्याला वाटेवरती घेऊन जाते. जो ऐतिहासिक राजमार्ग आपण म्हणतो हडसरचा, तो इथून आपल्याला वरती घेऊन जातो. हा पूर्ण हडसरचा कडा आणि ही अशी डोंगर रांग. पावसाळ्यात जर इथं उभा राहिलात ना तर एकदम खास असा नजारा दिसेल इथून. आणि ही वाट अशी आपल्याला वरती घेऊन जाते. आणि फायनली आपण त्या राजमार्गाच्या पायऱ्यांवरती आलेलो आहे. आणि तिथला जो व्ह्यू आहे ना तो अगदी भन्नाट आहे. सगळेजण पाहतात तो व्ह्यू हा इथला पाठीमागे. अहो तुमचा तर व्हिडिओ पाहिजे. आमच्यासारखी दमते तर तुम्ही दमाना म्हणले व्हिडिओ. नाही आपण दमत नाही. हा मग तेच की आम्ही दमतोय तुम्ही दमत नाही. नाही वय किती तुमचं? माझं आता 56 वर्ष वय. अरे वा. नाही 61. 61. 61 वय. दादा या. तर पहिल्या दरवाजातून आतमध्ये आलो आपण की हे पूर्ण कातळात खोदलेलं आहे. हा एक पूर्ण कातळ चिरलेला आहे. त्यात बघा ह्या इथं पायऱ्या बनवल्या येतात आणि ही इकडे पहारेकऱ्याची देवडी. तर याच्यावरती पण बघा इथं किती नक्षीकाम केलेलं आहे. वरती इथे खांब बनवलेले आहेत, आतमध्ये खांब आहे, तिथं खांब आहे. ही पहारेकऱ्याची देवडी आणि हा पूर्ण कातळात खोदलेला दरवाजा आहे. या दरवाजाला आता आणि आपण जर इकडे बघितलं तर याच त्या आणि ही फ्रेम बघा फक्त. ही खाली आहे इकडच्या बाजूला हडसर गाव. त्या गावातून येते ही नळीची वाट. या वाटेने पण आपण इथून वरती चढू शकतो. हा इकडच्या बाजूचा राजमार्ग आहे आणि ही इकडची नळीची वाट ही पण आपल्याला वरती घेऊन येते.
आणि इथून आपण वरती किल्ल्यावरती जातो. थोडीशी अवघड वाटे इथं आल्यानंतर. हा पॅच आहे, पावसाळ्यात घसरडा होत असेल आणि नळीतून पण पाणी वाहत असेल थोडं पावसाळ्यात. हाच तो पेठेच्या वाडीतून येणारा राजमार्ग. या पूर्ण बांधीव पायऱ्या येतात. इथं आल्यानंतर इथून हा कातळात खोदलेला पहिला दरवाजा, हा पूर्ण दरवाजा आणि इथला जिना हा कातळात खोदलेला आहे. आणि इकडच्या बाजूला पूर्ण ही बांधलेली तटबंदी आहे. आता आपण दोन्हींच्या मधल्या खिंडीमध्ये, इकडच्या बाजूला काय किल्ल्याचा भाग आहे आणि इकडे मेन किल्ला, दोघांच्या मध्ये असलेली ही खिंड. तिथून आपण इकडे पाहिलं तर आपल्याला हा पूर्ण राजमार्ग दिसतो. हे इथे पायऱ्या कशा कातळात कोरलेल्या आहेत बघा. हा पूर्ण कातळा असा चिरलेला आहे. इकडच्या बाजूचा हा जिना बनवलेला आहे. हा इकडच्या बाजूने आपण जसं रेलिंग लावतो तसा रेलिंग सारखा भाग आहे. मी इथं आल्यावर आपल्याला हा किल्ल्याचा अजून एक दरवाजा बघायला मिळतो. हा पण पूर्ण कातळात खोदलेला आहे. हा बघा, इकडच्या बाजूने रस्ता येतो इकडे, जशी आपण गोमुखी आकाराची रचना बोलतो त्या प्रकारची आहे. तो जिना कातळात खोदलेला येतो. तिथून आतमध्ये आल्यानंतर आतमध्ये येतो. इथे कदाचित इथे वरती पूर्ण बंदिस्त असेल आणि इथून ही अशी वाट आपल्याला इकडे दरवाजाकडे घेऊन जाते. तर आपण या दरवाजांनी पायऱ्यांनी वरती आलो की इथे आल्यानंतर पुढे हे पाण्याचं टाकं आहे आणि समोर आपल्याला दिसते ती राजमुद्रा बनवलेली. या पूर्ण इथल्या गाताळा खोदीव पायऱ्या येतात. आणि इथं बघितलं की किल्ल्यावरून येणारं पाणी, इथं पायऱ्यांनी खाली जाऊ नये म्हणून, पायऱ्या ओल्या जास्त होऊ नये म्हणून हे पूर्ण असं इकडच्या बाजूने खाली काढून दिलेलं येतात. हे स्थापत्यशास्त्र होतं. हा वरचा पूर्ण किल्ल्याचा परिसर आहे. पुढच्या बाजूला मंदिर आहे. इथे पाहिलं तर ही आहे ती किल्ल्याची एंट्री. इथून आपण वरती येतो. इथं राजमुद्रा, तिथं पाण्याचं टाकं, इथं काय घरांचे चौथरे आणि ही वाट अशीच आपल्याला वरती मंदिराकडे घेऊन जाते. तर आपण किल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला इथे पाठीमागे तोफा पाहायला मिळाल्या. तोफांसोबत किल्ल्यावरती बरीचशी पाण्याची टाकी येतात. मंदिर आहे किल्ल्यावरती. आज महाशिवरात्रीचा दिवस आहे, त्याच्यामुळे किल्ल्यावरती खूप सारी गर्दी आहे. आता इकडच्या बाजूला पाठीमागं होत्या त्या इकडं तोफा होत्या. त्यानंतर आपण इकडे आलो. इकडच्या बाजूला आपल्याला अजून पाण्याचं टाकं दिसतं आहे. तसंच इथं पण एक पाण्याचं टाकं दिसतं आहे. ह्या बाजूने आपण वरती आलो होतो किल्ल्यावरती. आणि वरती आलं की इथून हा रस्ता आपल्याला पूर्ण इकडे मंदिराकडे आणि किल्ल्याकडे घेऊन जातो. तर आपल्याला इथं किल्ल्यावरती असणाऱ्या 3 तोफा पाहायला मिळतात. या 3 तोफा आहेत. त्यांना आता गाडे पण बनवलेले आहेत. आणि तोफांच्या शेजारी हे एक जुन्या जनावराचं आहे बघा. तर इथं समोर दिसतोय हा आपल्याला किल्ल्यावरचा तलाव दिसतोय. आता गाळाने भरलेला आहे, थोडंसं पाणी साठलंय. पण त्याच्या शेजारी आपल्याला इथं ही एक समाधी दिसते, थोडीशी पडलेल्या अवस्थेत आहे. आणि अजून बाजूला ही एक समाधीचे अवशेष आहेत. ही आता बऱ्यापैकी उद्ध्वस्त झालेली आहे. याचा फक्त चौथरा बाकी आहे.
त्याच्यावरून समजते आपल्याला की कदाचित ही एखादी समाधी असेल. तर हडसरवर आल्यानंतर इथली एक खास वस्तू म्हणजे इथलं कातळात खोदलेलं धान्य कोठार. तर इथे बघा इकडच्या बाजूने हे धान्य कोठारात उतरायची बाजू आहे आणि हे पूर्ण असं कातळात खोदलेलं आहे. ही इथून ही बाजू पूर्ण इकडे येते अशी खाली आणि इथून गेल्यानंतर आतमध्ये इथे कमान हा दरवाजा, इथून आतमध्ये सगळ्या बाजूला धान्याची कोठार जी की या कातळात खाली खोदलेली येतात. चला आपण खाली जाऊन पण बघू ते. तर त्या धान्याच्या कोठारापासून आपण पुढं आलो आणि पुढं आल्यानंतर इकडच्या साईडला आहे ते किल्ल्याचा सर्वोच्च माथा आहे आणि आपण इकडं खुंटीची वाट आहे त्या बाजूला चाललो आहे. तर तिकडे काय दिसतंय का पाहूया. इथून जर बघितला तर हा किल्ल्याच्या खालचा परिसर बघा. हा समोर जो दिसतोय एकदम हा माणिकडोह जलाशय आणि त्याच्या पाठीमागे दिसतोय तो चावंड किल्ला खालचा परिसर आणि ही वाट अशीच आपल्याला पुढे घेऊन जाते. या रस्त्याने आपण चालत थोडंसं पुढं आलो. आल्यानंतर हे अजून एक पाण्याचं टाकं मिळालं. या किल्ल्यावरती पाण्याची असंख्य टाकी येतात. किल्ल्याच्या चहूबाजूंनी किल्ल्याला पाण्याची टाकी मिळतात आणि जी त्यांची खासियत आहे समोर पायऱ्या दिसता येतात. प्रत्येक टाक्याला अशा उतरायला पायऱ्या येतात आणि हे पूर्ण कातळात खोदलेलं आहे. इथे बांधीव टाकी खूप कमी येतात पण सगळी कातळात खोदलेली आहे कारण याला काळापासून खूप लवकर येतो आणि त्यामुळे हे असं त्यांना खोदकाम चांगलं करता येतं. आणि समोर टाक्याच्या शेजारी बघितलं तर इथे पण अवशेष आहेत कशाच्या तरी बांधकामाचे जुने. आणि हा इकडच्या बाजूला आहे तो किल्ल्याचा सर्वोच्च माथा. टाक्यापासून थोडंसं पुढं आलो आपण की आपल्याला समोर दिसतो हा जलाशय आणि जलाशयाच्या बाजूने जो हा रस्ता जातो तो म्हणजे नगर कल्याण रस्ता. इकडच्या बाजूला आहे तो आपला निमगिरी हनुमंतगड इकडे दिसतो. ती पूर्ण येणारी डोंगरांग लेण्याद्रीपासून येणारी इकडे आणि हा असा इकडे रस्ता जातो खालच्या बाजूला. समोर जो दिसतोय तो आपल्याला तो सिंधोळा किल्ला आणि ही पूर्ण डोंगररांग. हा असाच किल्ला पुढे माळशेज घाटात जातो आणि माळशेज घाटातून कल्याणला जातो आणि इकडच्या बाजूला आळेफाटा आणि नगरला जातो. या वाटानेच पुढं आलं की आपल्याला इथं हे कातळातलं अजून एक टाकं बघायला मिळतं. एक छोटंसंच टाकं आहे पण पूर्ण कातळात खोदलेलं आहे. खूप सुंदर असा किल्ला आहे. किल्ल्याला सगळ्या बाजूने आम्ही चक्कर मारतोय. पावसाळ्यात इथलं सौंदर्य अजूनच खुलून दिसतं कारण माळशेजचा परिसर किंवा जुन्नरचा परिसर हा नेहमीच एक निसर्गरम्य म्हणून ओळखला जातो आणि त्यातलाच हा एक किल्ला. प्रयत्न करा किल्ल्याला कधीतरी पावसाळ्यात भेट द्यायचा. इथला निसर्ग, इथे येणारी फुले एकदम म्हणजे डोळ्याचं पारणं फेडणार असतं सगळं. आता आपण राहिलेला किल्ला पाहतोय. तुम्ही पण आमच्यासोबत पूर्ण किल्ला बघत राहा. ही इकडच्या बाजूला खुंटीची वाट आहे अवघड अशी. त्याच्या खाली इथं छोटंसं एक पाण्याचं टाकं आणि इथं खूप मोठं असं आहे पाण्याचं टाकं आहे इथल्या बाजूला. याच्यावरती बरंचसं कोरीव काम पण केलेलं आहे.
इथे बघितलं तर समोरच्या बाजूला बघा, तिथे काहीतरी कोरण्याचा प्रयत्न केलेला आहे. नक्की काय ते सांगता येत नाहीये, पण हे पण कातळात खोदलेलंच आहे. खूप मोठं असं टाकं आहे हे. तर इथे खाली आपल्याला दिसतीये ही म्हणजे या किल्ल्याची खुंटीची वाट. इकडे हडसर गावातून आपण चालत येतो. या दोन डोंगरांच्या मधल्या याच्यात आलं की इथून इथपर्यंत चांगली पायवाट आहे. इथे आल्यानंतर या खुंट्या सुरू होतात. तिथे खाली पहिला टप्पा आहे, तिथे एक छोटीशी गुहासारखं आहे. तिथून वरती आलं की हा दुसऱ्या टप्प्यातला. इथं छोट्याशा खुंट्या येतात, त्या खुंट्या पकडून आपल्याला वरती यावं लागतं. इथं आल्यानंतर हा बुरुज आहे बघा, हे पूर्ण बांधकाम केलेलं आहे. खुंटीची वाट जरी वापरत असली तरी ती ह्या पूर्ण बांधकामाने सिक्युअर केलेली आहे. इथून वरती आल्यानंतर आपण इथून वरती येतो. कदाचित तिथे एखादा चोर दरवाजा वगैरे असेल, पण आता त्याचं हे पूर्ण पडलेलं आहे. ही अशी पूर्ण खुंटीची वाट इथून. तर किल्ल्यावर फिरताना आपल्याला अशी छोटी छोटी पाण्याच्या टाक्यासमान खूप हे मिळतात. हे नक्की पाण्याच्या टाक्यासाठीच बनवलेलं आहे का कशासाठी माहिती नाही. इथे पण बघा आणि इकडे पाठीमागे. तर हे बऱ्याच ठिकाणी बनवलेलं आहे. हे बनवण्याचं प्रयोजन माहिती नाही आहे नक्की काय ते. तिथं पाठीमागं आपण पाहिलं ते हनुमंतरायाचं मंदिर. तर इथं पाठीमागं हे गणेश मंदिर आहे, पडलेलं आहे, पण खूप सुंदर मंदिर असणार आहे तेव्हा, कारण त्याचे जे अवशेष आहेत ते सांगता येतात. आतमध्ये गणेशाची खूप सुंदर मूर्ती आहे. त्याच्या पुढे आलो आपण, तर त्याच्या पुढे आल्यानंतर हे बघा, हे असे काय अवशेष बघायला मिळतात आपल्याला. हे कशाचं आहे काय सांगू शकत नाही आहे. याच्या शेजारी हा एक पाण्याचा तलाव आणि इकडे खाली एक अजून पाण्याचं टाकं. किल्ला खूप महत्त्वाचा असेल जेव्हा या किल्ल्यावरती राबता असेल. ॲटलिस्ट जेव्हा सातवाहनांची इथे सत्ता होती तेव्हा किल्ल्याचा खूप जास्त प्रमाणात वापर होत असेल. किल्ल्यावरची पाण्याच्या टाकी आपल्याला सांगतात ते. तर किल्ल्याच्या इतिहासाविषयी जर बोलायचं म्हटलं तर किल्ल्याची निर्मिती ही सातवाहनांच्या काळात केलेली आहे. इथले कदाचित हे पाण्याची खोदलेली टाकी असतील किंवा किल्ल्यावरचे बाकीचे अवशेष असतील, त्याच्यावरून आपल्याला कळतं की हा किल्ला इतिहास काळात खूप महत्त्वपूर्ण असेल. सातवाहनांची राजधानी होती इथे. जुन्नर परगणा म्हणजे नाणेघाटातून आपल्याला त्याचा परिचय मिळतो. तेव्हा हा किल्ल्याचा वरती राबता खूप असेल, किल्ला खूप सुंदर असेल. त्यानंतर हा अजून एक किल्ल्याच्या इतिहासाची महत्त्वाची गोष्ट जर म्हटली तर छत्रपती शहाजीराजांनी निजामाच्या मुलाला मांडीवरती घेऊन जो एक स्वराज्य स्थापनेचा प्रयत्न केला होता, त्या प्रयत्नांमध्ये जे 5 किल्ले होते त्याच्यामध्ये पण आपल्याला या चावंडचा उल्लेख मिळतो, हडसरचा उल्लेख मिळतो, तसंच आपल्याला हरिश्चंद्रगड वगैरे इथला उल्लेख मिळतो. तर या किल्ल्याबद्दल परवानं पर्वत व्याख्यान या पुस्तकामध्ये या किल्ल्याचा उल्लेख मिळतो आपल्याला. शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला असा या किल्ल्याचा उल्लेख आहे. आणि कदाचित त्याच वेळी या किल्ल्याचं नाव पर्वतगड केलेलं असेल. या किल्ल्याला 2 नावाने ओळखलं जातं. एक म्हणजे आपण जे हडसर नावाने ओळखतो ते, आणि दुसरं म्हणजे किल्ल्याचं अजून एक नाव होतं ते म्हणजे पर्वतगड.
तर कदाचित जेव्हा शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकलेला आहे त्यावेळी या किल्ल्याचं नाव पर्वतगड झालं असेल असं मानलं जातं. तर आपल्या पाठीमागं इकडं महादेव मंदिर आहे. आज महाशिवरात्रीच्या दिवशी एकदम प्रसन्न असं दर्शन झालं महादेवाचं. आणि त्यानंतर आता आपण राहिलेला किल्ला पाहतोय. तर इकडच्या बाजूला पाठीमागे जे होतं ते किल्ल्याचं प्रवेशद्वार होतं आणि आपण पूर्ण तिथून सुरुवात करून किल्ल्याला पूर्ण चक्कर मारून त्या तलावापाशी आलो आहे. तर इकडच्या बाजूला पाठीमागं इकडं काही थोडेसे किल्ल्याचे अवशेष येतात. आता आपण ते अवशेष पाहायला चाललेलो आहे. ते पाहून किल्ल्याचा जो तिथे ब्रिज होता त्याला ब्रिज बोलतात किंवा जे पलीकडचा डोंगर आणि हा तो किल्ल्याचाच भाग आहे. दोन्ही जे जोडले जातात त्याच्यामधल्या ब्रिजच्या पलीकडचा थोडासा भाग आहे तो आपला बघायचा राहिलेला आहे. तर आता ते इथला भाग पाहू आणि परत एकदा त्या कातळातल्या पायऱ्या उतरून आपण तिकडे जाऊ. तर आता समोर पाहिलं इथे तर हे काय किल्ल्यावरच्या बांधकामाचे अवशेष येतात. चला हे थोडं एक्सप्लोर करू. तर या किल्ल्याच्या पायऱ्या ज्याने आपण चढलो होतो आणि इकडच्या बाजूला समोर जो आहे तो ब्रिज ज्या ब्रिजवरून आपण अलीकडे आलो होतो. तर आता आपल्याला त्या ब्रिजच्या समोरचा पार्ट आहे तो पार्ट कवर करायचा बाकी आहे. इथे पाहिलं खाली तर हा तो किल्ल्याचा दरवाजा कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि या पायऱ्या आपल्याला पूर्ण वरती घेऊन जातात. आणि इकडच्या बाजूला हा जो आहे हा तो ब्रिज. या पूर्ण पायऱ्या बघा कातळात खोदलेल्या आहेत. इकडच्या पूर्ण पायऱ्या हा पूर्ण कातळ खोदून या अशा पायऱ्या बनवल्यात. हा भाग आपला एक्सप्लोर करायचा राहिलेला आहे. तर आता आपण पूर्ण या पायऱ्यांनी खाली उतरणार इथून इथे जाणार आणि या ब्रिजवरून ते एक्सप्लोर करायचं आहे आणि आपल्याला परत याच वाटाने खाली उतरायचं आहे. तर चला तो एक्सप्लोर करूया. तर आता या कातळातल्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या उतरून आपण इथे आलो आणि इकडच्या बाजूला पाहिलं तर हे जे आहे हे एक्सप्लोर करायचं बाकी होतं. आता तिकडे जाऊ आपण. हा खालचा मार्ग येणारा आणि ही वरची बाजू. इकडे जास्त काय अवशेष नाही येतात पण आल्यानंतर एक्सप्लोर तर केलाच पाहिजे. जे काय आहे थोडंफार ते पाहून येऊया. तर इथं आपल्याला एक भन्नाट मंदिर मिळालेलं आहे. गणेश मंदिर आहे त्याच्या पुढं हे आणि हा नंदी. आता हे प्रयोजन कसं आहे माहिती नाही आहे पण इथे आलं तर इकडे बघा एक गणेशाचं खूप सुंदर असं शिल्प आहे. भग्नावस्थेत आहे पण जेव्हा पूर्ण असेल तेव्हा किती सुंदर असेल. हा इकडचा परिसर. तर इकडच्या बाजूला थोडंसं अजून पुढं आलो आपण की किल्ल्या ह्याच्यावरती अजून एक पाण्याचं खोदलेलं टाकं. हे टाकं बघा इकडच्या साईडने एक्स्ट्रा पाणी काढून द्यायची जागा सेम अशीच पलीकडून आणि तिकडं एक भगवा. हा पूर्ण समोरच्या बाजूचा पूर्ण किल्ल्याचा परिसर मधून आपण इकडे आलो. समोर तिथं गणेश मंदिर मिळालं. तर चला आता आपला
किल्ला एक्सप्लोअर करून झालेला आहे. आता आपल्याला किल्ला उतरायला सुरुवात करायची आहे. फेब्रुवारीच आहे पण ऊन मजबूत आहे. आता या उन्हात उतरून आपल्याला जायचं आहे. चला.